प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. अवघ्या 2 महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट ही महाविकास आघाडी आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती यांच्यात लढत होणार आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतंत्र लढण्याचा निश्चय केला आहे. तर वंचित बहुजन आघाडीने नुकतीच आरक्षण बचाव यात्रा केली. त्यांनीही विधानसभेचे बिगुल फुंकले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यंदा दलित मुस्लिमांसोबतच ओबीसींना पुन्हा एकदा साद घातली आहे. 100 ओबीसी आमदार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी ओबीसींना केले आहे. त्यामुळे विधानसभेची लढत चौरंगी होणार हे आता नक्की आहे. राज्यातील एकूणच परिस्थिती पाहता येणारी विधानसभा निवडणूक ही आरक्षणाभोवतीच फिरणार हे वेगळं सांगायला नको. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे कायम स्वबळावरती निवडणुका लढण्यावर भर देत आले आहेत. 3 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी एकला चलो रेचा नारा दिला आणि राज्यात स्वबळावर 35हून अधिक जागा लढल्या. या निवडणुकीमध्ये त्यांना सपशेल अपयश आलं. स्वतः प्रकाश आंबेडकर यांचा अकोल्यात दारुण पराभव झाला. ते 3ऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. लोकसभेआधी तयार झालेल्या मनोज जरांगे फॅक्टर्सचा आपल्याला निवडणुकीमध्ये फायदा होईल असा त्यांचा राजकीय कयास होता, परंतु तो सपशेल फोल ठरला. विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित नेते प्रकाशजी आंबेडकर पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक राजकारणाकडे वळले आहेत. आंबेडकरांचा अकोला पॅटर्न राज्यात प्रसिद्ध आहे. ओबीसी, मुस्लिम, मायक्रो ओबीसी, भटके विमुक्त यांची मूठ बांधून दलितांच्या एक गठ्ठा मतांच्या ताकदीवर अकोला, वाशिम जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांना कित्येक वर्षांपासून यश मिळत आले आहे. या समीकरणाचा फायदा त्यांना अकोल्यातून 2 ते 3 विधानसभा जागा मिळण्यासाठी आतापर्यंत झाला आहे. मात्र राज्यातील ओबीसी मतदार अजून आंबेडकरांकडं राजकीय पर्याय म्हणून पाहायला तयार नाहीत असं आतापर्यंतचे निकाल सांगतात. हेच गृहीतक यंदा मोडण्याचा विडा प्रकाश आंबेडकरांनी उचललाय असं त्यांच्या आरक्षण बचाव यात्रेवरून दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर स्फोटक वातावरण तयार झालं होतं. काही गावांमध्ये ओबीसींना असहकार, अघोषित बहिष्काराचेही चित्र पाहायला मिळाले. यामुळं ओबीसींमध्ये सुद्धा असंतोष निर्माण झाला. ह्याच असंतोषाला हेरून येत्या विधानसभेत पुन्हा एकदा ओबीसींची मूठ एकत्र करण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांनी SC, ST, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा करून करण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपल्यात जमा आहे. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने लटकलेल्या आहेत. भारतीय जनता पक्ष ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवायला तयार नाही. आजपर्यंत ओबीसींनी धर्म खतरे में है या नॅरेटिव्हला बळी पडत भाजपला मतदान केलं. त्या बदल्यात भारतीय जनता पक्षानं ओबीसींमधील प्रत्येक जातीला एकमेकांविरोधातच उभे केलं. ओबीसींमधील जातींना एकत्र येऊच दिलं नाही. त्यामुळे कधी धनगर आरक्षणाचा मुद्दा तर कधी ओबीसींच्या आरक्षण मराठा घेणार अशी भीती दाखवून त्यांना आपल्या दावणीला बांधून ठेवलं. मात्र जोपर्यंत ओबीसींच्या घरातील देव्हाऱ्यात त्यांचा देव्हारा आणि त्यांच्या वाडवडिलांनी सांगितलेल्या पूजा पद्धती आहेत तोपर्यंत त्यांच्या धार्मिक आयडेंटिटीला कोणताही खतरा नाही. खतरा निर्माण झाला आहे त्यांच्या आरक्षणाला. हे नॅरेटिव्ह प्रकाश आंबेडकर सेट करू पाहत आहे. 1990 मध्ये देशात
विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता दलाचे सरकार आले होते. VP सिंगांनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचे जाहीर केले. त्यांच्या सरकारला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा होता. तेव्हा भाजपने मंडल की कमंडल असे राजकारण केले. मंडल आयोगाच्या शिफारसींना कडाडून विरोध केला. दिल्लीत तरुणांनी पेटवून घेत ओबीसी आरक्षणाला विरोध केला. मात्र एवढा कडवा विरोध असूनही विश्वनाथ प्रताप सिंग म्हणजे VP सिंग मागं हटले नाहीत. त्यांनी सरकार जाईल की राहील याची तमा न बाळगता मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या. त्यानंतर भारतीय जनता पक्षानं पाठिंबा काढल्यावर त्यांचे सरकार पडले. परंतु याच मंडल आयोगामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला प्रतिनिधित्व मिळाले. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती मेंबर, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौरांपर्यंत ओबीसी समाजाचे नेतृत्व उभं राहू लागलं. जागतिकीकरणामुळे नोकऱ्यांची संधी वाढली आणि शिकलेले ओबीसी तरुण तरुणी हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा मोठ्या हुद्द्यापर्यंत पोहोचले. त्याचवेळी गरीब मराठा मात्र शेतीत अडकून पडला होता. प्राथमिक माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर शेती हे त्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन. मात्र त्यातही कुटुंबातील वाटण्यांमुळं शेतीचे तुकडे पडत गेले आणि गरीब मराठा, अल्प भूधारक शेतकरी तर काही ठिकाणी शेतमजूर होऊन बसला. सरकारच्या योजना आणि शेतीच्या योजनांचा त्याला आता फायदा होईनासा झाला. मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न यामुळे हा गरीब मराठा अधिक गरीब होत गेला. तर दुसरीकडे आरक्षणामुळे ओबीसी तरुण तरुणी, ग्रामसेवक, तलाठी झालेले तो पाहतो. शिक्षण, नोकरीमुळे त्यांची बदललेली सुधारलेली परिस्थिती, त्याच्या डोळ्यासमोर बदललेली स्थिती तो पाहतो. आपली जैसे ते स्थिती आणि आसपास बदलत जाणारे वातावरण यातून गरीब मराठा हा मनोज जरांगे पाटील यांच्या मागं उभा राहिला आहे. मात्र त्याचा अधिकार घेतला आहे तो मोगलाई आणि निजामी मराठ्यांनी. स्वातंत्र्यपूर्व काळात जे सरदार सरंजाम देशमुख होते, आज त्यांच्या हातात सत्ता आहे. मात्र त्यांनी गरीब मराठ्यांच्या वाटेला सत्तेचा लाभ पोहोचू दिला नाही असा आरोप प्रकाश आंबेडकर करत आहे. त्यामुळे मनोज जरांगेंनी आता निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरावे आणि त्यांचे हक्क जिंकून घ्यावे असे आवाहन आरक्षण बचाव यात्रेतील नेते करत आहे. गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे, पण त्यांचे ताट वेगळे असले पाहिजे. ओबीसी समाज हा 52% असून त्याच्या वाट्याला फक्त 27% आरक्षण आले आहे. ते सुद्धा पूर्णपणे भरले जात नाही. असे असताना त्यात आणखी एक मोठा समाज आला तर ओबीसी समाजाच्या वाट्याला काहीच येणार नाही अशी मांडणी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांकडून केली जात आहे. ओबीसीने आतापर्यंत भाजपला साथ दिली आहे. मात्र भाजपने फक्त त्यांच्या मतांचा फायदा करून सत्ता मिळवली. सत्तेचा फायदा ओबीसींना मिळू दिला नाही असा प्रकाश आंबेडकरांचा आरोप आहे. म्हणून आता राजकीय आरक्षण संपल्यात जमा असताना शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण शाबूत ठेवायचे असेल तर सभागृहामध्ये ओबीसींनी निवडून दिलेले ओबीसी आमदारच ते शाबूत राखू शकतात. त्यासाठी ओबीसींनी आपले 100 आमदार निवडून दिले पाहिजे जे खऱ्या ओबीसींचे सभागृहात प्रतिनिधित्व करतील. ओबीसींना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवायचे असतील तर त्यांनी SC STचेही आमदार आपल्या मतांच्या जोरावर पाठवले पाहिजे. कारण SC ST हे कायम आरक्षणाच्या बाजूने आहेत. प्रस्थापित भाजप, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेनेचे SC ST आमदार हे कधीही त्यांच्या पक्षाच्या लाईन तोडून तुम्हाला मदत करणार नाहीत. त्यामुळे ओबीसींनी आता स्वतःचे 100 आमदार आणि SC STचे 45 आमदार आपल्या बळावर निवडून दिले पाहिजे. ही भूमिका प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेला
ओबीसी समाज कसा प्रतिसाद देतो आणि दलित मुस्लिम हे 2014 प्रमाणे 2024 वंचितला साथ देतात का हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचे ठरणार आहे. भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.